नमस्कार मित्रांनो, तर आजच्या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आदरणीय दादा. दादा, आपलं खूप खूप स्वागत. नमस्ते नमस्ते नमस्ते. दादा, तुम्ही गेल्या काही दिवसांपासून अचानक प्रचारातून गायब झाल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं, त्याबद्दल काय सांगाल? अरे गायब व्हायला मी काही जादूगार आहे का? सुटके वाजवले गायब झालं? नाही दादा, तसं नाही, पण तुम्ही अचानक गायब झाला की महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होतो. हा इतिहास असल्यामुळं विरोधकांसह सत्ताधाऱ्यांमध्ये देखील दास्तीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. मी काही कुठं गेलो नव्हतो किंवा कुठं गायब देखील झालो नव्हतो. त्याच्या संदर्भामध्ये पाटेपासून काम करत असताना माणूस कधीतरी आजारी पडू शकतो ना, त्याच्यामध्ये लगेच उलटसुलट चर्चा करण्याचं कारण तरी काय? पण दादा, विरोधक असं म्हणतात की तुम्ही फिजिकली आजारी नसून तुम्ही राजकीय आजारी आहात, कारण बारामतीच्या मतदारानंतर तुम्ही चिंतेत आहात, अशी टीका विरोधक करतायत. त्याबद्दल काय सांगाल? त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो, मला बारामतीच्या निवडणुकीची कसलीच चिंता नाही. मी एवढंच सांगतो, प्रत्येक युती आणि आघाडीमध्ये माझ्यासाठी खुलं असतं दार. प्रत्येक युती आणि आघाडीमध्ये माझ्यासाठी खुलं असतं दार. यंदा बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून येणार माझाच खासदार. दादा, तुम्ही खूपच मस्त कविता केली. अचानक कसं काय सुचली तुम्हाला? कविता सुचण्याचं कारण म्हणजे मी परवाच्या महायुतीच्या सभेमध्ये रामदास आठवलेंचं भाषण ऐकलं. त्यांच्या कविता पण त्या ठिकाणी ऐकल्या आणि त्यांच्या कविता ऐकून मला पण त्या ठिकाणी फार मोठी प्रेरणा मिळाली. पण दादा, आठवले साहेब यमक खूप मस्त जुळवतात. हा, त्यांच्या कवितेमध्ये फक्त यमकच जुळतं, बाकी काही जुळत नाही. त्याच्या संदर्भामध्ये ते जुळवतात खूप मस्त यमक, म्हणूनच हसणाऱ्यांच्या चेहऱ्यावर येते त्या ठिकाणी चमक. खरे दादा, पण दादा, तुम्ही परवाच्या महायुतीच्या सभेत फक्त 5 मिनिट भाषण केलं. मोजून 5 मिनिट भाषण करण्याचं नेमकं कारण तरी काय? परवाच्या महायुतीच्या सभेत मी मोजून 5 मिनिट भाषण केलं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला मोजून 5 जागा मिळाल्या आणि त्याच्यामुळं मोजून 5 जागा मिळाल्यामुळं मी पण मोजून 5 मिनिट त्या ठिकाणी भाषण केलं. अच्छा, तर नाराजी व्यक्त करण्यासाठी तुम्ही मोजून 5 मिनिट भाषण केलं. दादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी राज ठाकरेंना त्यांच्या घरी जाऊन महायुतीच्या सभेसाठी घेऊन आले. तुम्ही का नाही त्यांच्यासोबत गेलात? नाही, मी काही कोणाला घ्यायला आणि न्यायला जात नाही. अरे, मी शाळेतून माझ्या मुलांना कधी घ्यायला आणि न्यायला गेलो नाही आणि यांना कुठं सभेला घेऊन येऊ? काय राव तुम्ही पत्रकार पण. तर दादा, तुम्ही फारच तुमच्या खुमासदार शैलीत याचं उत्तर दिलं. तर दादा, आपल्या प्रेक्षकांना तुम्ही जाता जाता काय सांगाल? मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की उष्णतेची लाट आहे, उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. त्याच्यामुळं प्रत्येकानं आरोग्याची त्या ठिकाणी काळजी घ्या, विश्रांती पण घ्या आणि 4 जूनच्या लोकसभेच्या निकालाची वाट त्या ठिकाणी बघा. एवढंच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. तर धन्यवाद दादा, तुम्ही आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये रोखठोकपणे आम्हाला उत्तरे दिलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.